त्यांच्याकडून आपण ही सत्य माहिती जाणून घेणार आहेत। दादा नमस्कार, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये। आज अख्खा महाराष्ट्र आपल्याला पाहतोय। खरं तर गेल्या 8 दिवसापासून तुम्ही उपोषण करून जो मुद्दा सगळ्यांच्या लक्षात आणून दिलेला आहे तो खरंच कौतुकास्पद आहे, कारण हे जे कार्य आहे खूप मोठं कार्य आहे। आज हजारो विद्यार्थ्यांची जी फसवणूक झाली होती ती तुम्ही उघडकीस आणलेली आहे। एकंदरीत हा प्रकार तुमच्यापर्यंत कसा पोहोचला आणि तुम्ही ह्या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व कसे झाले? जामखेड शहरामध्ये रत्नदीप फाउंडेशन मेडिकल कॉलेज एक संस्था आहे। त्या ठिकाणी 7 कॉलेज आहेत। त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिकतात। ज्यावेळेस गावामध्ये काही कार्यक्रम असेल, सामाजिक शिवजयंती असेल, असे अनेक उपक्रम शहरामध्ये होतात, त्यावेळेस कॉलेजची मुलं मुली पाहायला येतात। असंच मागच्या वर्षीचा श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये अनेक विद्यार्थी ह्यामध्ये सहभागी झाले होते। त्यावेळेस त्यांना आमचा संपर्क झाला होता। त्यावेळेस सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला कॉलेजमध्ये अडचण आहे, पण त्यांनी अडचण काही सांगितली नव्हती, त्यामुळे वर्षभर आम्हाला काही लक्ष देता आलं नाही। पण ज्यावेळी आत्ता 10 दिवसापूर्वी ज्यावेळी मला फोन आला रत्नदीप फाउंडेशन कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांचा की तुम्ही कुठे आहेत, मी असं बोलतोय, तर आम्हाला मदत पाहिजे, आम्ही तहसील कार्यालयावरती मोर्चा घेऊन आलेलो। त्यावेळेस मी नगरला होतो कामानिमित्त। त्यावेळेस मी नगरहून आल्यानंतर तहसील कार्यालयात आलो। रात्री 8 वाजले होते, म्हणजे दुपारी 3 वाजता त्यांचा फोन आला होता। मी रात्री 8 वाजता तहसील कार्यालयात पोहोचलो। पोहोचल्यानंतर जवळजवळ 300 ते 250 मुली होत्या आणि 200-250 मुलं होते। एकूण संख्या 500-600 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी होते। त्यावेळेस मुली ज्यावेळेस मला सांगत होते की भाऊ आमच्या असं अन्याय झालं, भाऊ आमच्यावरती अशा प्रकारे फी लादली जाते, भाऊ आमच्यावरती बस लादली जाते, आमच्यावरती कॉलेजचीच मेस लादली जाते, अशा अनेक प्रकारे आमच्यावरती छळ होतो आणि विनयभंगासारखे प्रकार अनेक वेळा घडले। हे ऐकल्यानंतर मन जरा थक्क झालं आणि त्यानंतर त्यांना मी आधार दिला। मी म्हणण्यापेक्षा सगळ्या गावकऱ्यांनी दिला आणि मग आम्ही पुढचं पाऊल उचललं की दुसऱ्या दिवशी आम्ही तहसील कार्यालयाच्या पटांगणात उपोषणाला बसलो। 8 दिवस उपोषण केल्यानंतर त्यावेळेस आमचे जामखेडचे आमदार रोहितदादा पवार असतील, विधान परिषद सदस्य प्राध्यापक राम शिंदे साहेब असतील, यांनी सुद्धा उपोषणाला भेट देऊन योग्य न्याय देऊ अशी भूमिका घेतली। आणि हे सगळं प्रकरण घडत असताना त्याच्यावरती 354चा गुन्हा दाखल झाला विनयभंगाचा। त्यानंतर कॉलेजच्या आवारामध्ये काय हरणं पाळले होते त्यांनी। हरणं पाळल्यानंतर 2 हरणं तर जखमी होते, एक पुरलेलं सापडलं आणि एकाचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झालेलं हरण सापडले। वन विभागाने त्याच्यावरती सुद्धा कारवाई केलेली। मला एवढंच सांगायचं आहे, अनेक मुली दडपणाखाली त्या कॉलेजमध्ये जगत होते। ज्यावेळेस आम्ही उपोषणाला बसलो, सगळ्या समस्या जाणून घेतल्या। आम्ही कलेक्टर ऑफिस पुढे जाऊ शकत नाही एवढे मुलं मुली घेऊन, किंवा कुठल्याही विद्यापीठापुढे आम्ही जाऊ शकत नाही। आजची परिस्थिती माहिती, अनेक आंदोलनं महाराष्ट्रभर चालू असतात शिक्षणासाठी, पण तिथे काय दखल घेतली जात नाही। मग आम्ही आमच्या गावाच्या बळावरती सर्वांनी एकत्र येऊन, सगळे पक्ष सर्व संघटना एकत्र येऊन तहसील कार्यालयाच्या पटांगणात बसून मुलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला। आणि 7ही विद्यापीठ ज्यावेळेस जामखेडला आले उपोषणस्थळी, पुणे विद्यापीठ असेल, नाशिक असेल, रायगड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल किंवा मुंबई असेल, ही 7ही विद्यापीठाचे ज्यावेळेस या ठिकाणी आले वरिष्ठ आणि ज्यावेळेस ते कॉलेजमध्ये पाहायला गेल्यानंतर त्यांना जे लॅब लागतात ते लॅब कमी प्रमाणात आढळल्या। जी काय त्यांची नियम अटी होत्या कॉलेजच्या त्या सगळ्या त्रुटी आढळल्या। त्यांनी ताबडतोब अहवाल तयार केला आणि पूर्ण अहवाल कॉलेजच्या विरोधात दिला गेला। म्हणजे त्यांनी आमच्या बाजूने अहवाल दिला की ही समजा चुकीचं चाललेलं आहे। आणि त्यावेळेस अनेक मुली नर्सिंगचे ज्यावेळेस आले होते वरिष्ठ, त्यावेळेस नर्सिंग कॉलेज नाही असं म्हणल्यानंतर अनेक मुली चक्कर होऊन पडल्या। म्हणजे वर्षभर झालं नर्सिंग कॉलेजला मुली तिथं शिकतात आणि ज्यावेळेस वरिष्ठ अधिकारी आले म्हणतो की नर्सिंग कॉलेज इथं नाही आहे, तर त्यावेळेस मुली चक्कर होऊन पडल्या। ही परिस्थिती ह्या 2014 ते 2024 पर्यंत हे जो संस्था चालक आहे भास्कर मोरे, रत्नदीप फाउंडेशनचं जो संस्था चालक आहे भास्कर मोरे, त्यांनी इतकी संपत्ती कमिली बेकायदेशीरपणाने। 10,000 फी असेल तर 40,000 घ्यायचे, जिथे 2,000 लागते तिथे 20,000 घ्यायचे, असे पैसा कमवून म्हणजे गोरगरिबाची मुलं ज्यावेळेस इथे शिक्षणाला येतात, शिक्षणाला आल्यानंतर त्यांची घरची परिस्थिती नाजूक असते। घरच्यांना वाटतं आपला मुलगा कुठेतरी अधिकारी झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, ह्या भावनेपोटी पाठवतात। आणि ह्यांनी ह्या भास्कर मोरेंनी संस्था चालक ह्यांनी मुलांकडून अशी लूट करून मुलांना बरबाद केलेले। आज
जेवढ्या बॅच आहेत 7 विद्यापीठाचे सगळ्या मुलांचं आयुष्य त्यांनी बरबाद केलेले. माझं जरी कमी शिक्षण झालं असलं तरी आज त्यांच्यात म्हणून मी ऐकतो की आमची 3 वर्ष ह्या कॉलेजला वाया गेली. कुणी म्हणते मी आत्ता 4 महिन्यापूर्वी ॲडमिशन घेतले, आमचे 4 महिने वाया गेले. कुणी म्हणते दादा आमचं 3 महिन्यांनी पेपर, आमचा अभ्यासक्रमच झाला नाही, आमचं प्रॅक्टिकल झालं नाही. ही परिस्थिती आता रत्नदीप फाउंडेशन कॉलेजची झालेली. ह्याला मागणी काय केलेली नेमकं? आता कॉलेजने फसवणूक केलेली, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालेलं आहे, तर पुढची मागणी काय? ह्या विद्यार्थ्यांची सोय काय करणार आहेत? आम्ही पुढची मागणी अशी केलेली सर्व ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या वतीने की ह्या कॉलेजची ताबडतोब मान्यता रद्द झाली पाहिजे. दुसरी अशी सूचना केलेली मागणी की आमच्या ह्या विद्यार्थ्यांचं ट्रान्सपोर्ट म्हणजे कुठेतरी शिफ्ट करा दुसऱ्या कॉलेजला, ह्यांना इथून हलवा. स्वतः विद्यार्थी म्हणजे आम्हाला तिथं जायचं नाही, आम्हाला परत त्या जाळ्यात अडकायचं नाही. त्याच्यामुळं ती मागणी आम्ही केलेली की ह्या कॉलेजचं सील लागलं पाहिजे, कॉलेजची मान्यता रद्द झाली पाहिजे आणि कॉलेज कुठल्याही प्रकारे चालू नाही राहिलं पाहिजे अशी मागणी त्यांनी पूर्ण केलेली. आणि आत्ता युनिव्हर्सिटीचे फॉर्म भरायची प्रक्रिया चालू आहे. आपल्या इथले GM कॉलेज आहे महाविद्यालय जामखेडचं, तिथं नोडल अधिकारी नेमून पुणे विद्यापीठाने तिथे एक नेमणूक करून फलके सर म्हणून तिथं सरांची नेमणूक करून तिथं फॉर्म भरायचं सध्या काम चालू आहे. तर अजून ज्या 6 संस्था राहिल्या 6 विद्यापीठ ते सुद्धा नोडल अधिकारी देऊन मुला आणि मुलींची शिक्षणाचे जे काय गैरप्रकार होते ते थांबवण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे त्यांचे ॲडमिशन्स वगैरे पुढच्या कुठल्या तरी संस्थेला किंवा अजून दुसऱ्या कॉलेजमध्ये होणार. बरं, आता हे सगळा प्रकार घडल्याच्या नंतर आम्ही सगळ्या त्या मुलांकडे जाऊन आलोय, कॉलेजमध्ये जाऊन आलोय. खरंच अतिशय दयनीय अवस्था त्या कॉलेजमध्ये आहे. मुलांना अक्षरशः टॉयलेट नाही आहेत, झोपण्यासाठी बेड्स नाही आहेत, खूप विचित्र परिस्थिती आहे. परंतु हे सगळं होत असताना जो आवाज उठवला आहे मुलांनी आणि तुम्ही सपोर्ट केला आहे, तुम्ही सपोर्ट केल्यामुळं आज दक्षता घेतली. परंतु हे जे आंदोलन आहे ते मोठं झालं, मुलांना आज यश मिळेल. परंतु सध्या मुलांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण. आत्ता त्या मुलींकडे जर गेलं तर त्या मुलींना वाटतं की आम्ही बाहेर जर हॉटेलवर जेवायला जात असताना त्यांना स्कार्फ बांधून जावं लागतंय, किंवा मुलांचं असं म्हणणं आहे की बा आमच्या पाठीमागे काही अज्ञात व्यक्तींच्या आता गाड्या फिरत आहेत, तर त्यांच्या जीविताला कुठला धोका होऊ नये यासाठी प्रशासनाकडे काही मागणी केली का तुम्ही? हो, 100% त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो, त्यांच्या नाही आमच्या सुद्धा जीवाला धोका होऊ शकतो. मी एक उपोषण करत आहे, एक आंदोलन करतो. मी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी उपोषणाला बसलो त्यावेळेस मनामध्ये शंका होती की माझ्यावर सुद्धा हल्ला होऊ शकतो. हल्ला तो होणारच, आज ना उद्या ना परवा. का तर जर त्या रत्नदीप फाउंडेशनचं जो संस्था झालं की त्याची जर आपण पार्श्वभूमी बघितली तर ती पार्श्वभूमी बघितल्यानंतर त्याच्यावरती अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे, असे 2-3 केस पाहिले आहेत. त्याची विकृती खराब आहे, म्हणजे तो माणूस म्हणण्याचा लायकीचाच नाही, त्याला माणुसकी नावाचा प्रकारच नाही, त्याला फक्त पैसा आणि स्वतःचं जीवन पाळलेलं आहे, त्याला समाज हिताचं काही घेणदेण नाही. त्याच्यामुळे त्याच्यापासून विद्यार्थीनीला आणि ज्यांनी आंदोलन केले, ज्यांनी पाठिंबा दिला त्यांना सुद्धा त्याच्यापासून धोका ही नाकारता येणार नाही, एवढं सांगू. दादा, खरंच आज जे कार्य तुम्ही केलेलं आहे ते कौतुकास्पद आहे. परंतु गेल्या अनेक दिवसापासून आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये अशा घटना घडत आहेत, महिलांवरती अत्याचार होत आहेत. आज अशा घटनेला जर वाचा फोडायची असेल तर तुमच्यासारखे पुढे येत आहेत. परंतु जर पाठीमागं थोडंसं गेलं तर कोपर्डीसारखा भयानक जो प्रकार झाला होता त्यामध्ये देखील महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला मोर्चा तुम्हीच काढला होता. तर असे प्रकार ज्यावेळेस तुम्ही करता किंवा मोर्चा काढताय अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, तर काही मनामध्ये भीती वगैरे वाटत नाही? आता जसं तुम्ही सांगितलं की हल्ला होऊ शकतो, ही ताकद कुठून येते नेमकं की आपण असं करायला पाहिजे समाजकार्य? आज ज्यावेळी मुलींची व्यथा ऐकली, रात्री ज्यावेळेस मी आलो त्या मुलींच्या मोर्चात सहभागी झालो, ज्यावेळेस त्यांची व्यथा ऐकली त्यावेळेस अक्षरशः मुली रडत होत्या की आम्हाला न्याय द्या, आम्हाला साथ द्या. त्यावेळेस मनामध्ये एक शंका निर्माण झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी बलात्कार करणाऱ्याचे हातपाय कलंक केले होते. तशीच शिकवण आज जरी शिवाजी महाराज नसले तर त्यांच्या रूपाने, शिवाजी महाराजांच्या रूपाने तो रायगड किल्ला असेल किंवा शिवनेरी असेल किंवा पुरंदर असेल किंवा तोरणा असेल, असे 378 गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिरूप घेऊन महाराष्ट्रात आहेत. आणि आज आमचा असा विश्वास आहे की शिवाजी महाराज आज सुद्धा गड किल्ल्यावरती आहेत. म्हणून वर्षातून एकदा जी गड किल्ल्याची मोहीम असते, आदरणीय श्री संभाजीराव भिडे गुरुजी हे आम्हाला मोहिमेत कायम सांगतात, कायम वेळोवेळी सांगतात
कुठलीही मुलगी असू, कुठलीही माता असू, ती कुठल्या जातीची, कुठल्या पक्षाची, कुठल्या प्रांतातली, कशाचंही न बाळगता तिच्यावरती अन्याय झाला तर तिला न्याय मिळवून देणं ही शिवछत्रपतीचं पायकांचं काम आहे, म्हणजे धारकरांचं. म्हणून मी त्याच वेळेस सांगितलं होतं की जो मुलीवरती, महिलेवरती अत्याचार करेल त्याच्यासाठी आम्हाला 6 वर्ष जेल भोगायची जरी वेळ लागली किंवा मला जन्मठेप जरी लागली तरी मी ते हसत हसत स्वीकारायला तयार आहे. का की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा विचाराचा आहे. हा महाराष्ट्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा आहे. ह्या मातीमध्ये महिलेवरती अन्याय कदापि सहन केला जाणार नाही. जोपर्यंत ह्या महाराष्ट्रात धारकरांची फौज आहे तोपर्यंत तरी केला जाणार नाही. ही आम्हाला आदरणीय भिडे गुरुजींकडून नेहमी नाही रोजच प्रेरणा मिळते. आता सगळ्या घटना घडलेल्या आहेत, कायदेशीर कारवाई सुरू आहे. मुलांना दुसरे कॉलेज भेटतील नाही भेटतील लेंदी प्रक्रिया खूप अजून वेळ लागू शकतो. परंतु ह्या सगळ्या मुलांना आता जर बघितलं तर 1000-1500 विद्यार्थी आहेत सगळे आज जामखेडच्या ह्या 4-5 कॉलेजमध्ये. आणि या सगळ्या विद्यार्थ्यांचं आज शैक्षणिक नुकसान झालेलं आहे. परंतु त्यांच्या मनामध्ये एक भीती आहे की पुढं नेमका जर आपल्याला ॲडमिशन नाही भेटली, आपलं शैक्षणिक नुकसान झालं तर काय करायचं मग. त्यावेळेस नेमकं तुमची काय भूमिका असणार आहे? ज्यावेळी उपोषण चालू होतं त्यावेळी कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार, मी वारंवार नाव का घेतो की त्यांची जबाबदारी ही समाजापर्यंत गेलं पाहिजे. त्यावेळेस ते स्वतः 7 तास त्या मानवामध्ये बसून होते. भयंकर ऊन होतं. त्या 7 तास बैठकीमध्ये स्वतः रोहित पवारांनी एक मुलींना मी तुमचा भाऊ आहे आणि मुलांना मी तुमचा भाऊ आहे, काळजी करू नका, तुमचं पूर्ण जबाबदारी ही माझी असणार आहे. तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून, ह्या गावचा आमदार म्हणून तुमच्या शिक्षणाची, तुम्हाला ट्रान्सपोर्ट काढण्याची, ती कॉलेज बंद करण्याची पूर्ण प्रक्रिया शेवटपर्यंत मी तुमच्याबरोबर असणार आहे असं त्यांनी विश्वास दिलेला आहे. आणि दुसरे आमदार आमचे विधान परिषद सदस्य प्राध्यापक राम शिंदे साहेबांनी सुद्धा दोन्ही मुलींना, विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांना एक आश्वासन दिलेलं आहे की मी तुमच्याबरोबर शेवटपर्यंत तुमच्याबरोबर राहणार आहे. त्याच्यामुळं ह्याच्यात मला वाटत नाही कसले राजकारण येणारच नाही. कारण की सर्व पक्षीय आणि सर्व संघटना आणि सगळे गाव एकत्र येऊन ह्या मुलींना न्याय देण्याचं काम करते. त्यामुळे त्यांच्या मागणीला आत्तापर्यंत 90% यश आलेले आणि यशच भेटणार. दादा आता ज्या भास्कर मोरे जे आहेत, जे कॉलेज चालवत होते, ज्यांचं जे कॉलेज आहे त्यांच्याकडनं हजारो विद्यार्थ्यांवरती अन्याय झालेला आहे. परंतु आता सोशल मीडियावरती काही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माहिती प्रसारित केली जाते किंवा फोटो शेअर केले जात आहेत की रोहितदादा पवार असतील किंवा अजितदादा पवार असतील किंवा राम शिंदे असतील यांच्यासोबत कुठं ना कुठंतरी या व्यक्तीचा संबंध आहे असा आशयाची काही पोस्ट आहेत. याबरोबरच सुशील कुलकर्णी यांचं जे ॲनलायझर चॅनल आहे त्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी असं सांगितलेलं आहे की हा जो व्यक्ती आहे तो रोहित पवारांचाच कार्यकर्ता आहे. तर तुम्ही आता या ठिकाणी स्थानिक आहात, तुम्ही सगळ्या गोष्टी अभ्यासताय, पाहताय, आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी झालेला आहेत. नेमकं तुम्हाला काय वाटतंय आणि एकंदरीत खरी परिस्थिती काय? आजची जर खरी परिस्थिती पाहिली तर रत्नदीप फाउंडेशनचे संस्था चालक भास्कर मोरे ही विकृती, मी मागापासून जे बोलते ना विकृती, हा मानसिक आजार झालेला, म्हणजे मानसिक आजार झालेली व्यक्ती, त्यांनी वेळोवेळी जसं ज्याचा फायदा असेल त्या पक्षाकडे तो गेलेला आहे. कधी राष्ट्रवादीकडे असेल, कधी काँग्रेस असेल किंवा कधी भाजप असेल. आणि प्रत्येक वेळी पुढाऱ्यांबरोबर फोटो काढायचा त्याचा छंद आहे. आणि प्रत्येक, मी तर म्हणतो फक्त रोहित पवारच काय, राम शिंदे साहेब काय, प्रत्येक पुढाऱ्याबरोबर त्याचे फोटो. त्यामुळे फोटो असले म्हणजे एखाद्या आरोपीबरोबर फोटो असला म्हणजे तो आरोपी होऊ शकत नाही. आणि काय जाणून बुजून झालेलं नाही. त्याच्यामुळं ते कुठल्या पक्षाचा आहे, कोणत्या नेत्याबरोबर फोटो ह्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. पण जामखेडमध्ये ज्यावेळेस आंदोलन उभा झालं त्यावेळेस बऱ्याच जणांनी टीका केली. मीडियावरती आम्ही ऐकलं, कुठली तरी एक मुलगी बोलली की असं असं झालं, ह्या आमदारांनी मदत केली. जेवढ्या माझ्या भगिनी त्या ठिकाणी उपोषणाला बसल्या होत्या 250-300, त्यांना सुद्धा माहिती की इथं दोन्ही आमदारांनी त्यांना पाहिजे तेवढी मदत केलेली. रोहित दादा असतील किंवा राम शिंदे असतील, दोघांनी पण पाहिजे तेवढी घरच्यासारखी त्यांची काळजी घेतलेली. त्यामुळे बाकीच्यांनी बोलून गावामध्ये ढवळाढवळ करण्यापेक्षा, गावातलं वातावरण बिघडण्यापेक्षा ह्या मुलींना न्याय कसा मिळेल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. स्वतः रोहित दादांनी 7 तास त्या ठिकाणी बसून मुलांची समस्या जाणून घेऊन 7ही विद्यापीठाशी संपर्क करून ताबडतोब त्या ठिकाणाहून त्यांनी वरिष्ठ अधिकारी धारून कॉलेजची पाहणी करायला लावली होती, स्पॉट पाहणी. त्यामुळं आमचं तर कुणावरती आक्षेप नाही. मी स्वतः एक पांडुरंग मधुकर भोसले, मी स्वतः एक सामाजिक कार्यकर्ता आणि मी एक भिडा गुरुजींचा एक शिवपाईक आहे. मी कुठल्याही पक्षाचा,
कुठल्याही राजकीय नेत्याचा मी कार्यकर्ता नाही. मी एक शिवाजी महाराजांचा शिवभक्त आहे. आमचं उद्दिष्ट फक्त शिवकार्य आहे, एवढंच मी सांगतो. आता हे जे आंदोलन सुरू होतं किंवा ज्यावेळेस तुम्ही उपोषणाला बसलेला होता त्या मुली अक्षरशः तुमच्यासमोर ढसाढसा रडत होत्या. त्यावेळेस फक्त त्यांची आर्थिक फसवणूक झाली की अजून दुसऱ्या काही पुढे ब्लॅकमेलिंगचे प्रकार असतील किंवा अनेक काही घटना ज्या मुली सांगायला भेट आहेत, घाबरतायत, त्यांनी आजही समोर येऊन तक्रार नोंदवायला नकार दाखवलाय. तर त्यांनी तुमच्यापाशी काय काय सांगितलेलं त्यावेळेस किंवा कशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत? ज्यावेळेस मी मुलींना विचारलं तुमच्या सगळ्या समस्या सांगा, त्यावेळेस मुली भेट होत्या. साहजिक भेटणार आहेत, बाहेर गावचे आहेत. आमच्या जामखेड आणि कर्जत तालुक्यातील 2% मुलं मुली असतील, नाही ते 98% बाहेर गावचेच आहेत. त्यांनी मला सांगितलं मुलींनी की आमचे मोबाईल घ्यायचा, तो भास्कर मोरे संस्था चालक, मोबाईल घेतल्यानंतर 3-3 तास 3-3 दिवस मोबाईल त्याच्याकडेच असायचा. मोबाईल घेतल्यानंतर जे काय आमचा डाटा वैयक्तिक मुलींचं काय वैयक्तिक जीवन असेल जगायचं ते फोटो स्वतःच्या मोबाईलमध्ये घेऊन मुलींना ब्लॅकमेल करायचा, दडपशाही करायचा. रात्री 12-1 वाजता व्हॉट्सअपला मेसेज करायचा मुलींना. अनेक मुलींच्या हॉस्टेल तुम्ही जाऊन बघितलं असेल, हॉस्टेल नाही त्या भाड्याने केलेल्या खाजगी रूमा आणि हॉस्टेल दिल्या. आज जर आपण गुगलवर बघितलं तर रत्नदीप फाउंडेशन, मी तर म्हणतो जे कोणी ही चॅनल ऐकत असेल त्यांनी आत्ता सर्च करा, रत्नदीप फाउंडेशन मेडिकल सर्च करा गुगलवर. तर एवढं भारी तुम्हाला दिसेल की कॉलेज, तिथं असणारे शिक्षक टॉप असेल किंवा मेस असेल, हे सगळं तुम्हाला. पण प्रत्यक्ष जर आज ज्या मुलींनी बघितले 1200-1300 ते अशा अडकले ते परत मला नाही वाटत जामखेडच्या शिक्षणाच्या बाबतीत नाव घेतील. इतका मोठा धोका त्यांना झालेला आहे. मला एकच सांगायचं आहे की ज्यावेळेस हॉस्टेल म्हणून रूम दिल्या गेल्या, ज्यावेळेस मुलींना हॉस्टेल म्हणून रूम दिल्या गेल्या, मुलांना हॉस्टेल म्हणून मंगल कार्यालय दिले गेले, ह्याच्यातच विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आणि मुलींना मानसिक त्रास दिला आणि विनयभंगाचे प्रयत्न सुद्धा त्यांनी केलेले आहेत. हा 354 आत्ताचा 8 दिवसापूर्वीचा गुन्हा दाखल आहे आणि त्याच्या अगोदर 4 महिन्यापूर्वी सुद्धा विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. अजून गुन्हे दाखल होतील, पण महिला आयोग ज्यावेळेस येतील, केंद्रीय महिला आयोग ज्यावेळेस ह्यामध्ये लक्ष घालतील आणि स्वतः मुलींना भेटून मुलींच्या समस्या जाणून घेतील, त्यावेळेस खऱ्या अर्थाने खरं रूप ह्या भास्कर मोरेचं अजून राहिलेलं रूप बाहेर येणार आहे. तर बघू शकताय अतिशय भयानक हा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. 1000 विद्यार्थ्यांचा जो शैक्षणिक करिअरचा जो विषय आहे तो अतिशय भयानक परिस्थितीमध्ये अडकलेला आहे आणि ह्या संस्था चालकाने या विद्यार्थ्यांची आर्थिक नुकसान केलेली आहे, पिळवणूक केलेली आहे. याबरोबरच मुलींवरती शारीरिक अत्याचारासारखा प्रकार केलेला आहे. वन्य प्राणी जे असतात, हरिण वगैरे, त्यांना देखील डांबून ठेवण्याचा प्रकार केला आहे. असे भयानक प्रकार या ठिकाणी घडलेले आहेत. कोट्यवधी रुपये संपत्ती खोट्या पद्धतीने लाटलेली आहे आणि आज पांडुराजेच्या माध्यमातून किंवा या सगळ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे सगळं उघडकीस आलेलं आहे. आज खरंच तुम्ही जे कार्य केलेलं आहे ते खूप मोठं कार्य आहे. परंतु आता यापुढे तुमची भूमिका काय असणार आहे? आमची यापुढची जी भूमिका आहे, एक तर ते कॉलेज आम्ही जामखेड तालुक्यात चालूच देणार नाही, ही पहिली आमची भूमिका असते. ज्या महिलांवरती मुलींवरती माता भगिनीवर अन्याय होतो त्याच्या विरोधात आम्ही कायम आलेलो आहेत आणि कायम राहणार आहेत. आमची दुसरी अशी मागणी, SRT मार्फत त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आम्ही आता मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा जाणार आहेत. सगळी आमची जी काही फाईल असेल आंदोलनाची असेल, 7 विद्यापीठाचा जो आम्हाला अहवाल आला आहे ते अहवाल घेऊन, दोन्ही आमदारांचे पत्र घेऊन, ह्या सगळ्या फाईल घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना जाऊन आणि 10 विद्यार्थ्यांनी जाऊन प्रत्यक्ष झालेली घटना त्यांच्या कानावरती घालणार आहेत. आम्ही हा लढा थांबणार नाही जोपर्यंत कॉलेज तर बंद होणारच आहे, पण ते चालूच होऊ देणार नाही, ह्याच्यासाठी आम्ही दक्षता घेणार. बरं, आता हे सगळं घडलंय, परंतु मुलांचे जे पैसे घेतलेले आहेत ते सगळे म्हणजे कॅश स्वरूपात रक्कम घेतलेली आहे. म्हणजे 1,60,000 रुपये कॉलेजची फीस असेल तर त्यांच्याकडनं 10 लाख घेतली, पण बाकीची उर्वरित वरची जी रक्कम आहे ती कॅशमध्ये घेतली आणि आज मुलांकडे पुरावे नाही आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये नेमका कशा पद्धतीने ते पैशाचे पुरावे सादर करतील मुलं किंवा याच्यामध्ये काय होऊ शकतं? यावरती आमचे आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेब यांनी जिल्हा समितीची निवड केलेली. यामध्ये कलेक्टर साहेब असतील, SP साहेब असतील, TSP साहेब असतील आणि 7 विद्यापीठाचे वरिष्ठ असतील, अशी 15 जणांची समिती त्यांनी स्थापन केलेली आणि त्याच्यात 15 ते 20 दिवसामध्ये चौकशी होऊन त्याचा अहवालसुद्धा आम्हाला लवकरात लवकर पाठवणार आहे. कुठल्या प्रकारे त्यांनी फी कशी घेतली, गैरसंपत्ती कशी कमी, याच्यावरती
चौकशी होणार आहे. आता जाता जाता शेवटचा प्रश्न विचारतोय. आज जे आंदोलनामध्ये 300-400 मुली आहेत, 400-500 मुलं आहेत, ते हजारो विद्यार्थ्याचं करिअरचा विषय आहे. तर या मुलांसाठी तुम्ही काय संदेश द्याल, काय सांगाल त्यांना? मी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना एवढंच सांगेल की आपण कुठेही कॉलेजला जाताना किंवा ॲडमिशन घेताना पहिले तिथं परिस्थिती बघा. तुम्ही जसं सांगतात की आम्ही गुगलवरती बघितलं आणि आम्हाला सुंदर असं कॉलेज दिसलं जामखेडमधलं, आणि आल्यानंतर एक चिखलाचा गाळ जसा असतो, पाय काढला की दुसरा पाय फसतो, दुसरा काढला की तिसरा फसतो, तशी अवस्था आज विद्यार्थी आणि विद्यार्थिनीची झालेली. त्यामुळे माझी एकच कळकळीची विनंती की आपण देखाव्याला न बळी पडता आपण प्रत्यक्ष बघून ज्या ठिकाणी तुम्हाला शिक्षणासाठी जायचं आहे तिथे खात्री करा. खात्री केल्यानंतर तिथे तुम्ही ॲडमिशन घ्या. सध्याची परिस्थिती खूप बिकट चाललेली. आज फक्त माणसांना पैसा लागतो. पैशापुढे त्यांना आईबाप कळत नाहीत, नातूकुतं कळत नाही, ना समाज कळत नाही. त्याच्यामुळं आपल्याला शिक्षण घ्यायचं असते, आपल्याला पुढील भविष्य जगायचं असते. जर तुम्ही ह्यात अडकल्यानंतर तुमचं पुढचं भविष्य काय आहे मग ही तुम्हाला लक्षात येईल. हे होते पांडुराजे भोसले, ज्यांनी हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणलं किंवा या विद्यार्थ्यांसोबत राहून राजकीय पक्षांची मदत घेऊन, आमदारांची मदत घेऊन, पोलीस प्रशासन असेल किंवा तहसील कार्यालय असेल, कलेक्टर असेल, ह्या सगळ्यांची मदत घेऊन हा तोडगा सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जामखेड परिसरच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये महिलांवरती कुठेही अत्याचार जर होत असेल तर त्यांच्यासाठी आवाज उठवणारी व्यक्ती म्हणून ओळख असलेले हे होते पांडुराजे भोसले. आणि हे प्रकरण देखील त्यांनी अतिशय व्यवस्थित असं हाताळलेलं आहे आणि यश देखील त्यांना मिळालेलं आहे. खरंच कौतुक करण्यासारखं हे काम आहे. सगळ्यांना विनंती, हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून राज्याच्या महिला आयोगापर्यंत ही माहिती गेली पाहिजे. तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यापर्यंत ही सत्य माहिती पोहोचली पाहिजे. त्यासाठी सगळ्यांना विनंती की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पांडुराजे भोसले यांच्यासाठी एक कमेंट नक्की करा. परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.